आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आपल्या इथं उपस्थित आहेत कृष्णाईच्या लेकी मधल्या ज्येष्ठ कलाकार म्हणजेच कृष्णाई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ. मी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. यानंतर मी आमंत्रित करतोय कृष्णाईंच्या लेकी म्हणजेच शारदा म्हणजेच एकता लब्दे, गौरी म्हणजेच ट्विंकल यादव, सौदामिनी म्हणजेच नारायणी वर्णे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कृष्णाई आणि त्यांच्या लेकींसाठी. कृष्णाईच्या लेकी झी मराठीवर संध्याकाळी 7 वाजता कृष्णाईच्या लेकी बघायला विसरू नका. कधीपासून होतीये? अच्छा, मला खूप छान वाटतंय. आम्ही लहानपणापासून तुम्हाला बघत आलोय आणि आज झी मराठीवर कृष्णाईच्या भूमिकेत तुम्ही आहात. या मालिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि इतक्या संख्येने तुम्ही इथे आलाय त्याबद्दल खरोखरच आभार. कृष्णाईच्या लेकी ही मालिका खरंच तुम्हाला तुमचं मनोरंजन करेल, त्याचबरोबर थोडंसं प्रबोधनही करेल. एक अतिशय कणखर अशा या स्त्रीची आहे ही मालिका आणि तशाच तिच्या त्या 3 लेकी आहेत. या माझ्या ज्या लेकी मला मिळाल्या आहेत इतक्या गोड लेकी मिळाल्या आहेत मला खरोखरच. आणि प्रत्येकीचा स्वभाव विशेष वेगळा आहे. एक अशी स्त्री की जिला फक्त चूल आणि मूल या पलीकडे दुसऱ्या आयुष्यात काही माहीत नव्हतं. आधी कदाचित वडिलांच्या छायेत ती वाढली असेल, नंतर नवऱ्याच्या छायेत तिने संसार केला, तिला त्या उंबरठ्या पलीकडचं जगच माहिती नव्हतं. अशा स्त्रीवरती जेव्हा अशी वेळ येते की 3 मुली झाल्या आणि म्हणून तिचा नवरा तिला सोडून देतो आणि जाऊन दुसरं लग्न करतो आणि गावापाठची एक पडकी जमीन तिला देऊन टाकतो. खरं तर त्या स्त्रीला तेव्हा असं वाटतं की जाऊन मला जीव द्यायचा आहे, कारण मला माहितीच नाही कसं जगायचं. पुरुषाच्या आधाराशिवाय कसं जगायचं हे कधी माहितीच नाही, हे कधी कोणी शिकवलंच नाही, काही याबद्दल कल्पनाच नाही. पण त्या 3 जेव्हा लहानग्या मुलींकडे ती बघते तेव्हा तिला कळतं की त्या तिघींचा विश्वास फक्त ती आई आहे आणि जर ती आई नसेल तर त्यांचं काही होऊ शकत नाही. त्यासाठी तिलाच येत आहे म्हणजे काय, तिला फक्त स्वयंपाक करता येतो. तर तिच्यापाशी जे साधन आहे त्या साधनाचा ती वापर करते आणि एक ती खानावळ सुरू करते आणि तिच्या 3 मुलींना ती पण करते की माझ्या 3 मुलींना मी मोठं करेन, शिकवेन आणि ताठ मानेनी जगात जगायला शिकवेन. अशा प्रकारची ती आई आहे आणि अशा प्रकारची आमची मालिका आहे. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे की असं महिलांनी सुद्धा कणखर राहिलं पाहिजे. ती ह्या मालिकेतनं आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि मुली आईच्या पाठीमागं कशा उभ्या राहतात आणि आईचे संस्कार कसे असतात हे आपल्या या सगळ्या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. मी आता वळतोय शारदा यांच्याकडं. काय वाटतंय या मालिकेबद्दल आणि काय सांगाल प्रेक्षकांना? नमस्कार. सगळ्यात आधी मी फार प्रोमो बघून इमोशनल झाले, कारण की इतक्या दिवस आम्ही प्रोमो करत होतो, पाहत होतो, तर असं वाटलं की हां आम्ही करतोय काहीतरी नवीन मालिका घेऊन येतो. पण आज इतक्या मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांसोबत बघताना एक वेगळीच एनर्जी होती आणि एक वेगळेच वाईब्स होते. सो खूप छान वाटलं. आणि मी असं म्हणेन की पु ल देशपांडेंचं एक वाक्य मी आवर्जून सांगेन की ते म्हणतात की विज्ञानातलं शास्त्र कदाचित आईला कळत नसेल, विज्ञानातले नियम कदाचित आईला माहीत नसतील, पण खऱ्या आयुष्यातले खऱ्या जगातले संस्काराचे शास्त्र ते आपल्याला आईच्याच खुशीत मिळत असतात. सो ही जी मालिका आहे ती प्रत्येक आईसाठी, तिच्या लेकींसाठी आहे आणि आईची ताकद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. फार वेगळी आणि फार महत्त्वाचं कॅरेक्टर, महत्त्वाचं पात्र आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपली आई असते. आणि मी असं म्हणेन आई जशी घडवायला जी मेहनत घेते आणि आपण पुढे जाऊन जे घडतो, जे बघतो ते ती आपल्याला जितकं समाधान असतं आणि आपल्याला जितकी त्याच्याबद्दलची काय म्हणू आपण की सॅटिस्फॅक्शन असतं त्यापेक्षा जास्त आई आपल्यासाठी कार्य करत असते आणि तो आनंद तिच्यासाठी जास्त असतो. आणि जी आई
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवू शकते, ती आई जगात म्हणजे किती मोलाचं कार्य करू शकते. आईची ताकद कधीच कुणीच कमी समजूच नाही. सो या मालिकेत पण ना तशीच कणखर आई आम्हाला लाभली आहे आणि ती तिच्या जिद्दीने या 3 लेकींना म्हणजे सगळं गाव टाकलेल्या मुली, वडिलांनी सोडलेली बाई असं वगैरे तिच्याकडे पाहतात, पण त्या सगळ्याच जिद्दीतून ती कसं काय त्या मुलींना वाढवते तो प्रवास तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही स्वतःशी कुठेतरी काहीतरी रिलेट कराल. आम्हा तिघींची पात्र फार वेगवेगळी आहेत, फार वेगवेगळे शेड्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आमच्या पात्राचे. सो मज्जा येणार आहे. दररोज तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहात. थँक्यू. थँक्यू सो मच. माझ्या शारदा यांनी पण एक वेगळं सांगितलं, म्हणजे मालिकेमध्ये क्युरियोसिटी वाढत चालली आहे. होय ना, वाटतंय ना तुम्हाला सगळ्यांना? आता प्रत्येकांकडनं जाणून घ्यायचं. आता मी गौरी यांच्याकडे वळणार आहे. काय वाटतंय मालिकेबद्दल? प्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझ्यासाठी या सगळ्याच गोष्टी नवीन आहेत आणि मी पहिल्यांदा स्टेजवर उभी राहून सगळ्यांशी संवाद साधते आहे. जर माझ्याकडून काही चूक झाली तर खरंच माफ करा मला. मी असं सांगू शकेल की ऑलमोस्ट गोष्टी शारदाताई आणि आईने सांगितलेल्याच आहे. तर मी गौरी या पात्राबद्दल सांगेन. गौरी ही खूप स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट मुलगी आहे. गौरी लहानपणापासून तिच्या आईला बघत आली आहे की आईने किती कष्ट केले आहेत आणि वडिलांनी लहानपणीच तिला सोडून गेले का, तर 3 मुली झाल्या म्हणून. पण त्या 3ही मुली मुलापेक्षा कमी नसतात हे गौरी दाखवून देते. गौरीला कलेक्टर बनायचं आहे का, तर आईच्या डोक्यावरचं जे ओझं आहे ते तिला कमी करायचं आहे आणि ती तिच्या फॅमिलीचा बॅकबोन आहे. आणि मला माहिती आहे की माझ्याकडून तर प्रत्येक मुलीला प्रोत्साहन जाणारच आहे, पण मला असं वाटतं प्रत्येक मुलीमध्ये ती एक छोटी गोष्ट दडलेली असते की तिला आईच्या डोक्यावरचं जे ओझं असतं ते कमी करायचं असतं. आणि अशा प्रकारे आमच्या 3ही बहिणींची ही खूप छान स्टोरी आहे आणि आमची एक सुंदर निरागस आई आहे जिला आम्ही सपोर्ट करतोय. सो नक्की ही मालिका बघा. अरे वा, म्हणजे प्रत्येकाकडनं एक वेगळंच आपल्याला शिकायला मिळणार आहे. आणि आई आणि मुलीचं नातं कसं असावं हे या मालिकेतनं जास्त दिसून येणार आहे असं मला वाटतंय. आणि आता सौदामिनी, तिच्याकडे मी वळणार आहे. काय बोलाल? आधी मला विचारायचं आहे, तुम्ही कितवीत आहात? मी आहे 12वी. अरे वा, एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. नमस्कार सगळ्यांना. मी खूप लहान आहे तर माझ्याकडून काही चूक झाली बोलताना तर मला पण माफ करा, कारण मी पण अशी स्टेजवरती वगैरे पहिल्यांदाच बोलते आहे तुमच्यासोबत. सगळं तर आता ताईंनी आणि दोघींनी सांगितलंच आहे, तर मी काय सांगू. मी पण माझ्या कॅरेक्टरबद्दलच सांगते. माझं नाव कॅरेक्टरमध्ये सौदामिनी आहे. मी सगळ्यात शेंडफळ आहे, छोटं. तर आमच्या खानावळीत मेन्यू कार्ड नाही मिळत. आमच्या खानावळीत मिनी असते. ती मिनी तुम्हाला सगळं सांगते की आज काय पदार्थ बनणार आहे, काय नाही बनणार आहे. मिनी हिशोबात एकदम चोख आहे. तिला तोंडपाठ हिशोब असतं. तिला पुस्तक बघायची गरज लागत नाही की अरे बापरे ह्यांनी काय खाल्लं, आता कसं आठवणार, किंवा एखाद्याला पुस्तक बघावं लागतं. ती तशी नाही आहे. तिला असं लगेच कळतं की ह्यांनी किती काय खाल्लं, ह्यांनी किती काय केलं. आणि मालिकेबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं ही खूप वेगळी गोष्ट आहे की एक आई आहे जिला 3 मुली आहेत आणि त्याच्यामुळे तिचे बाबा तिला सोडून गेले आहेत. आणि तो जो एक प्रवास आहे तो खूप छान आहे आणि सुंदर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आय होप सो तुम्हाला तो खूप आवडेल. तर नक्की बघा आमची मालिका. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. आहेत की नाही माझी मुली हुशार? आणि नाही, मी तेच आता येणारच होतो. आहेत की नाही तिघी एकापेक्षा एक मुली माझ्या? बघा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे संस्कार दिसत आहेत आणि त्याच बाबतीत मी बोलणारच होतो की कृष्णाईचे संस्कार या 3ही मुलींमध्ये दिसत आहेत. आणि म्हणूनच ह्या संस्कारी अशा मालिकेला बघायला विसरू नका. झी मराठीवर 15 जून पासून किती वाजता? 7 वाजता. मालिकेचं नाव काय? एकदम बरोबर. चला तर मग आपण आपल्याला भेटायला आणि 2 व्यक्ती आलेले आहेत. कोण आहेत ते आपण जाणून घेऊया. पण मला असं वाटतंय आपण सगळ्यांनी स्थानापन्न होऊया. नक्कीच. थँक्यू. आम्ही भेट देणार आहे बरं का. कृष्णाईच्या खानावळीला भेट द्यायला विसरू नका. आपल्या भेटीला आज आलेले आहे सत्यभामा इथं उपस्थित झालेले आहेत. सत्यभामा म्हणजेच मीता सर्वोदय
यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर शंकर पण इथं उपस्थित झालेत, म्हणजेच रोहित परशुराम, एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत. वाघाने जरा ब्रेक काय घेतला, गल्लीतली भटकी कुत्री दाळकाळा ओढायला लागली की. अरे बजरंग बली की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की. आवाज आहे साताऱ्याचा. होय होय, एकदम बरोबर आहे. आणि मलाही तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, आणि पहिल्यांदा आपण भेटलेलोच आहे. कुठं बघितलं यांना माहित आहे ना? एकदम बरोबर. मी जाणून घेणार आहे. आधी वळतोय मी सत्यभामा यांच्याकडं. काय वाटतंय मालिकेबद्दल, आणि तुम्ही काय अपील कराल सगळ्या आपल्या प्रेक्षक वर्गाला? तुम्ही प्रोमो आत्ताच बघितले, कसे वाटले सगळ्यांना प्रोमो? तशीच आहे आमची मालिका, भारी. आणि कास्टिंग पण मला वाटतं खूप सुंदर झालंय. त्या लेखी खरंच वाटतात की नाही कृष्णाईच्या लेखी? म्हणजे काय जादू आहे बघा. इतक्या सिमिलॅरिटीज आहेत ना दिसण्यात, बोलण्यात. इतकं छान वाटतंय, इतकं सुंदर कुटुंब जुळून आलंय. आमचं अजून एक कुटुंब आहे जे नेगेटिव्ह करतं, ते आज आले नाहीत कारण आम्हाला शूटिंग करायला लागेल, नाही तर मालिका कशी बघणार ना तुम्ही. तर तेही येतीलच लवकरच तुमच्या भेटीला. आणि आमचं एक कुटुंब आहे, हा माझा मुलगा या आमच्या मातोश्री. शंकरचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे मातोश्रींचा शब्द म्हणजे त्याच्यासाठी ब्रीदवाक्य, म्हणजे काहीही. मातोश्री म्हणतील ती पूर्व दिशा, त्यांच्यासाठी तो काहीही करेल. नाही, यांना थोडं इंटरप्ट करतो. एकच गोष्ट दाखवतो, जे छातीवर आहे तेच काळजावर आहे. आणि मातोश्रीनीचा आदेश दिला तर काळीच फाडून दाखवायची मी तयारी. काय मातोश्री? असंच आहे माझा लेख. आणि वाघ आहे बरं का, वाघ. पूर्ण गाव घाबरून असतं त्याला, पण तो असतो सत्याच्या बाजूने. आम्ही गावचे सावकार असतो, पण शेतकऱ्यांना पेलणारे सावकार नसतो. शेतकरी जगला पाहिजे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, तर तिथला शेतकरी जगला पाहिजे. त्याने त्याच्या जमिनी विकता कामा नये, पैशाच्या अभावी त्याने आत्महत्या करता कामा नये, असा एक स्टँड या सत्यभामेचा, मातोश्रींचा आहे. तर त्या दिशेने ती गावात काम करत असते, सावकारकी करत असते. आणि ही आमची हिरोईन आमच्या घरात येणार आहे. तो एक ट्विस्ट वेगळाच आहे, तो तुम्ही मालिका बघितल्यावरच तुम्हाला कळेल. पण आम्ही शूटिंग करताना सुद्धा आम्हाला इतकी मजा येते, त्यामुळे तुम्हाला ही सिरियल बघताना सुद्धा तेवढीच मजा येईल. कारण नाट्यपूर्ण पद्धतीने एक खरी गोष्ट आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. त्यामुळे नक्की बघा कृष्णाईच्या लेखी. हा, किती तारखेला आहे? किती वाजता आहे? नाव काय आहे? फार झालो. मी आता शंकर यांच्याकडे वळणार आहे. काय बोलाल तुम्ही? एंट्रीज अशी जबरदस्त घेतली की तो मी डायलॉग बोलायच्या आधीच तुम्ही तो डायलॉग बोलून दाखवला. तो खूपच फेमस झालाय. म्हणजे जसा तो डायलॉग दिसायला लागलाय ना, तसा प्रत्येकाच्या तोंडात तोच डायलॉग येतोय. तर या मालिकेबद्दल आणि या सगळ्या प्रेक्षकांना काय अपील कराल तुम्ही? लहान बाळ असतं, दिवसभर खेळतं, इकडे तिकडे पळतं, पण रात्री आईच्या कुशीत येतं. आपली आमची कलेक्टर नंतर कृष्णाईच्या लेखीमध्ये परत येणं, माझा प्रवास हा त्या बाळासारखा. मी परत एकदा झी मराठीवर आलो आहे, आईच्या कुशीतच आलो. तेच सगळे प्रेक्षक, आपला तोच सातारा. हे जरी असलं तरी आता अर्जुन म्हणून नाही, शंकर म्हणून तुमच्यासमोर येतो. खरं सांगायचं म्हटलं तर मी 2 मेला ऑडिशन दिलं ह्या सिरियलसाठी. ताई मी स्टेजवर उभा आहे म्हणून नाही बोलत आहे, मी खूप मनापासून बोलतो आहे. मला जेव्हा कळलं की यामध्ये निवेदिता ताई कृष्णाई करतायत, कृष्णाईच्या लेखीमध्ये, मी आता सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं आणि मला इथे सांगायला पण खूप मी गर्वाने सांगतोय, अभिमानाने सांगतोय, मी मारुती रायाचा भक्त आहे. मी 2 मेला संध्याकाळी घरी गेलो. शंकरची स्क्रिप्ट जी माझ्या पाकिटात अजूनही आहे, ती मी देवा घरासमोरच ठेवली. मी त्याची पूजा केली आधी कुंकू.
आणि त्या दिवसापासून ज्या दिवशीपर्यंत माझं सिलेक्शन झालं नव्हतं त्या दिवशीपर्यंत 19 मेपर्यंत दररोज सकाळी मी एक वाक्य बोलायचो, मारुती राया, झी मराठीवर कृष्णाईच्या लेकी नावाची नवीन TV सिरियल येत आहे, त्यात मला शंकर हे पात्र साकारण्याची संधी मिळू दे. आणि माझी हनुमान चालीसा सुरू व्हायची 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा. त्यानंतर परत एकदा हे वाक्य बोलायचो आणि त्यानंतर माझी प्रार्थना थांबायची. ह्यासाठी मला आर्टिस्ट म्हणून काम मिळावं, माझ्या सगळ्या गोष्टी व्हाव्या, हा भाग एका बाजूला, पण फक्त आणि फक्त निवेदिता ताई त्यामध्ये काम करतायत हे एक महत्त्वाचं रिझन होतं. आणि ताई मला हे खूप प्राऊडली सांगावंसं वाटतं, आता तुमच्यासमोर उभं राहू. आणि बजरंग बलीने माझ्या पत्रात हा रोल दिला. सो ज्यांनी गेले 40 वर्ष महाराष्ट्राला खळखळून हसवलंय पण रडवलंय पण त्यांच्यामध्ये आई दिसते, त्यांच्या चेहऱ्यामध्ये आई दिसते. निवेदिताताईंच्या शिवाय मराठी फिल्म इंडस्ट्री हा विचारच होऊ शकत नाही. तर त्यांच्यासोबत मी आता एक सकाळला एक इंटरव्ह्यू दिला, त्यामध्ये मी लिहिलं की मला हातात भाला घेऊन 2 तास उभं राहायचं जरी काम असेल ना तरी मी करेन. ज्या सीनमध्ये ताई आहे त्यांनी मी भाला घेऊन उभा आहे, चालेल, मला वाक्य नसलं तरी चालेल. सो हे मी खूप ब्लेस्ड आहे की मला ह्या सिरियलमध्ये काम करायला भेटतं. त्यानंतर एक मुख्य आकर्षण होतं की यार मातोश्री कोण असणार. कारण काय होतं माहिती आहे, ह्या आधी मी कधीच असं काम केलं नाही की ज्यामध्ये माझं आईबरोबरचं बॉन्डिंग आहे. आणि ज्यावेळी मातोश्री म्हणून ताई पहिल्या दिवशी ऑडिशनला आल्या होत्या आणि त्याच दिवशी कळलं की ताईंचं फायनल झालं. मी एवढा खुश होतो की म्हणलं एवढ्या एक्सपिरियन्स व्यक्ती माझ्यासोबत ज्यावेळी आई म्हणून समोर असतील ना, माझा एक आर्टिस्ट म्हणून पर्सनल स्वार्थ हा होता की किती शिकायला मिळेल, किती साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील. आणि तेच काल पहिला सीन शूट झाला ना त्या दिवशी झालं. त्यांचा तो वाक्यांचा ठहराव म्हणा किंवा त्यांचं ते मायेने फक्त डोक्यावरून हात फिरवणं म्हणा. मी तुम्हाला सांगतो, आई आणि मुलाचं बॉन्डिंग तुम्हाला यापूर्वी कधीच बघायला मिळालं नसेल मराठी TV सिरियलमध्ये, जे तुम्हाला इथं नक्की बघायला मिळेल. आणि त्यामध्ये मी आणि मातोश्री कुठेच कमी पडणार. आणि ते आमचं ॲक्च्युली पहिल्या दिवसापासून आमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग पण एवढं स्ट्रॉंग आहे ना, ते तुम्हाला ऑनस्क्रीन बघायला पण तेवढीच मजा येईल. नक्की बघा. अगदी सहजपणे होऊन गेलं ते. सो थँक्यू सो मच झी मराठी आणि थँक्यू सो मच महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना की तुम्ही मला परत इथे येऊन तुम्हाला एंटरटेन करण्याची संधी दिली आहे. संपूर्ण टीम मनापासून काम करते. म्हणजे ट्विंकल आता आजारी आहे, थोडीशी राहू नये, किंवा एकताबद्दल बोलायचं झालं तर खरं सांगायचं म्हटलं तर जेव्हा मी पहिल्या दिवशी फोटोशूटला तिला पाहिलं ना, तिचं काम माझी आईने खूप पाहिलेलं आहे. मला खूप छान वाटलं की मी आता एकतासोबत पण काम करणार आहे. किंवा इव्हन सगळे साक्षी असेल, संजय दादा असतील, खूप एक्सपिरियन्स लोक ज्यांनी खूप थिएटरमध्ये काम केलेलं आहे, ज्यांनी खूप TV इंडस्ट्रीमध्ये फिल्म्समध्ये काम केलेलं आहे, असे एक्सपिरियन्स लोक मिळून कसं असतं सगळे मसाले एकत्र आले की अशी बिर्याणी शिजते का नाही, तसा एक सगळा हा मसाला तयार झालेला आहे. आणि खूप मनापासून काम चालू आहे. सो आशीर्वाद तुमचा हाच हवा आहे की 15 तारखेपासून संध्याकाळी 7 वाजता झी मराठी लावायचा आणि रिमोट बाजूला ठेवून द्यायचा. आणि तुमचे ते आशीर्वाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगदी खरं बोललात शंकर तुम्ही. मगाशीच मी वर आल्या निवेदिता ताई, तेव्हाच मला असं वाटायला लागलं होतं बापरे, मी एवढे वर्ष मी अगदी कॉलेजला होतो तेव्हापासून मी त्यांना बघतोय आणि ते आज माझ्यासोबत इथं उभारणार आहेत आणि मी त्यांना प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे खूप खूप मला छान वाटलं आज. आणि कृष्णा आई हे पात्र त्या करतायत. या कृष्णेचं एक वैशिष्ट्य आहे, संथ वाहते कृष्णा माई असं म्हणतात, पण तिनं रुद्रावतार धारण केला तर ती सगळ्यांना बुडवून काढते. हे मात्र तेवढंच खरं आहे. याचा अनुभव सांगली आणि कोल्हापूरनं चांगलाच घेतलेला आहे. त्यामुळं असं पात्र निवेदिताताई करतायत, त्यामुळं खूप 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 आम्हाला छान वाटतंय आणि प्राऊड फील होतंय. कृष्णेचं पात्र खूप मोठं आहे, महाराष्ट्राला माहिती. आणि त्याच अशा आघाड अशा पात्राचं रोल ह्या करतायत निवेदिताताई. खूप छान वाटलं. आणि मला आता थोडंसं आपण ट्विस्ट आणूया याच्यात. तुमचा एक परफॉर्मन्स आम्हाला बघायचा. हो, मातोश्रींना मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय आणि मी गौरींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. तुमच्या दोघांचा एक आम्हाला परफॉर्मन्स बघायचा आहे. डान्स तर शिकायचा आहे मला. एक छोटासा पुष्कर दादा, हे सरप्राईज तुझ्याकडून आहे का आम्हाला? नाही, त्यांना सरप्राईज नाही, आम्हाला सरप्राईज आहे पहिल्यांदा. एक स्टेप. काय स्टेप? अच्छा, डान्स आहे का डायलॉग काय?
प्रोमो प्रोमोमध्ये ती कानाखाली हा, मारते बस. मला मारेल का? हा. असं आहे का ते? गाणं आहे ना. म्हणजे गाणं आहे का? तुझ्या तुझ्या माग भिर भिर फिरत त्याला वाट मिळना आलीस तू तार फिरलं डोक्यामधी वार शिरलं सजणे तुझ्या इना जमाना मला पाहता मी तुला जीवना दावला कृष्णाईच्या लेकी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कसं वाटलं? मी विनंती करतो की दोघांनी स्थानापन्न व्हायचं आणि आपण आता काय करूया, जे आतापर्यंत कोणीच बघितलेली नाहीये ना, ती एक झलक आपण इथं बघणार आहोत. नाही, एक फक्त बोलायचं आहे की आपण नेहमी पडद्यासमोरच्या आमच्या सगळ्या कलाकारांचा उल्लेख करतो, पण मला अगदी उल्लेख करायचा आहे आमच्या लेखकाचा. कारण ह्या टी व्ही हे माध्यमच लेखकाचं आहे असं मला वाटतं. इतकी सुंदर वाक्य लिहिली आहेत, इतके सुंदर डायलॉग लिहिले. तेजस घाडगे आमचे लेखक आहेत. आमचे जे दिग्दर्शक आहेत अनिकेत साने, जे आमच्या पूर्ण शिफ्टचे कॅप्टन आहेत. आज जेव्हा एखादा प्रोजेक्ट खूप छान होतो तेव्हा त्याचा दिग्दर्शक खूप महत्त्वाचा असतो. आणि आमचे 3 एकदम मस्त तरुण प्रोड्युसर्स आहेत, सुजय हंडे, ओंकार काटे, आणखीन सुबोध खानोलकर. या तिघांनी खूप उत्तम निर्मिती केली आहे. आम्ही इथे आहोतच, पण आमच्या पडद्यामागच्या या लोकांसाठी पण तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर झी मराठीची केवढी तरी फौज आज पुष्कर इकडे आहे. एक प्रोग्राम तुमच्यासमोर आणून उभा करायचा, ह्याच्यासाठी इतक्या लोकांचे त्याला हातभार लागतात. अगदी कल्याणी पाठारेपासून, राघवजींपासून, प्राजक्तापासून, रोहितपासून सगळ्यांचे. आज पुष्कर आहे, रोहित तुझं. तर या प्लीज ह्या सगळ्यांसाठी पण प्लीज जोरदार टाळ्या वाजवा. कारण फोरफ्रंटला आम्ही असतो, पण पाठवून या सगळ्यांचा एवढा मोठा सपोर्ट, एवढे हजारो हात त्या एका प्रोजेक्टला लागलेले असतात. तर त्या सगळ्यांचा उल्लेख केल्याशिवाय आपण नाही राहू शकत. बस तेवढंच. थँक्यू सो मच. हे सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला तर मग, अजूनपर्यंत आपण बघितलेलीच नाही आहे ती आपण इथं व्हिडिओ फीड बघणार आहोत. मालिकेची झलक 15 जूनपासून फक्त झी मराठीवर संध्याकाळी 7 वाजता मालिका येते. त्याचं नाव आहे कृष्णाईच्या लेकी. आणि मला असं वाटतंय की ज्या उपस्थित महिला आहेत ना, त्यांना मी विनंती करतो की आपण कृष्णामाईची आरती करणार आहे. तर त्या सगळ्यांनी महिलांनी खाली कृष्णा काठावर जायचं आहे. आणि तोपर्यंत काय झालंय माहिती आहे का, ते मी सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी खाली काठावर जायचं आहे. तिथं आपण लाईट्स लावलेले आहेत. कृष्णा आईची, आपण कृष्णा माईची आरती करणार आहोत. आणि मी आत्ता व्यासपीठावर बोलवतोय. काय झालं माहिती आहे का, कृष्णाईंनी कोल्हापूरची जी आपली खानावळ आहे ना, तिथून ना या सगळे जे आपले पत्रकार आहेत ना, त्यांच्यासाठी एकदम गोड असा खाऊ आणलाय. तर तो मला असं वाटतंय आपण सगळ्यांतर्फे या सर्व पत्रकारांना आपण देणार आहोत. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कृष्णाईसाठी. न विसरता खानावळीतून खाऊ घेऊन आलेले आहेत. समजासनी नमस्कार. बरं का, मी माझ्या खानावळीतनं माझ्या हाताने हे करून आणलंय तुमच्यासाठी. गोड मानून घ्याल ना. मी एक पत्रकारांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आणि सर्व कलाकारांना पण मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. कृष्णा आई आणि शारदा यांनी केलेलं ना मस्त असा खाऊ आणलाय. तर तो आपण सगळ्यांनी मिळून देऊया का, सगळ्या पत्रकारांना? या व्यासपीठावर या सगळ्यांनी. शिवत